नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारी आणि एकदम मोजक्या साहित्यामध्ये दावणगिरी चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला चकली बनवायची आणि त्या चकलीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. तर आधी आपण कपाचं प्रमाण बघूया. तर इथे मी बरोबर ह्या कपाने 4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही रोजच्या भाकरीचं जे असतं वापरातलं पीठ ते घेतलं तरी चालेल. त्यानंतर 1 कप इथे भाजकं डाळवं घेतलेलं आहे आणि 1 कप इथे उडीद डाळ घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी पाव कप तेल घेतलेलं आहे मोहनसाठी. आता त्यानंतर इथे आपल्याला कपाचं प्रमाण झालं. आता हे तुम्हाला वजनी प्रमाण सांगणार आहे. तर इथे मी बरोबर अर्धा किलो हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 125 ग्रॅम डाळवं आणि 125 ग्रॅम ही उडीद डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला हे हलकसं भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला दोन्ही डाळी आणि तांदळाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवले आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला उडदाची डाळ. आता ही उडदाची डाळ हलकासा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. असं भाजल्यामुळे काय होतं, याचा जो उग्र वास आहे तो कमी होतो आणि आपली चकली आहे ती कुरकुरीत व्हायला मदत होते. आता ही डाळ मी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते. त्यासाठी आपल्याला पुसून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे सतत हलवत हलवत मंद गॅसवर आपण ही डाळ सोनेरी रंगावर भाजलेली आहे. खूप जास्त सुद्धा आपल्याला लाल करायची नाही. आता ही आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करायला ठेवून देऊ. आता त्यानंतर लगेचच घालायचं आहे आपल्याला हे डाळवं. आता हे डाळवं काय भाजायची गरज नाही, पण आपल्याला फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण हे आधीच भाजलेले असते. त्यामुळे एवढी आपल्याला भाजायची गरज नाही, फक्त आपण गरम करून घेणार आहे. 1-2 ते 3 मिनिटे फक्त. तर इथे डाळ सुद्धा गरम झालेली आहे. आता डाळ सुद्धा आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. आता त्याच पॅन मध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाचा फक्त आपल्याला ओलसरपणा घालवायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आणि फक्त आपल्याला हे पीठ गरम करून घ्यायचं आहे. खूप असं जास्त असं भाजत बसायचं नाही. आता तुम्ही तांदळाचं पीठ रेशनिंगच्या तांदळाचं घेतलं तरी चालेल, विकतचं आणलं तरी चालेल आणि रोजचं जे भाकरीचं असेल ते घेतलं तरी चालेल. कर्नाटकमध्ये दावणगिरी गाव आहे आणि तेथील ही चकली प्रसिद्ध आहे. आपल्या इथं जसे वडापाव भजीची टपरी असते, तिथे वडापाव भजी असे वेगवेगळे पदार्थ भेटतात, तसे त्या भागामध्ये असं टपरीमध्ये नाश्त्याला गेलं तर अशी चकली भेटते. तर बघा, फक्त आपल्याला हे पीठ गरम करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आणि पॅन गरम आहे, पटकन असे गरम होतं आणि ज्यावेळेस पीठ गरम होतं आणि थंड झाल्यानंतर ते अगदी रवाळ असं तयार होतं. पीठ आपण हलकसं भाजून घेतलेलं आहे आणि छान असं हे भाजलेलं आहे. आपल्याला कलर बदलायचा नाही किंवा खूप सुद्धा असं लाल करायचं नाही. फक्त आपल्याला एकदम हलवत हलवत मिक्स करत करत हे गरम करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता हे आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. दोन्ही डाळी पूर्णपणे थंड झालेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला या डाळी घालून घ्यायच्या आहे आणि घातल्यानंतर आपल्याला या दळून घ्यायच्या आहे. तर इथे आपण दोन्ही डाळी दळून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला ह्या चाळून घ्यायच्या आहे. या पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे.
आता तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये घेतलं तरी चालेल, म्हणजे पटकन होईल. तसं मी हाताने हे करते म्हणजे पटकन होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला पीठ करायचं आणि हे चाळून घ्यायचं. तर इथे आपण सगळं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि थोडेसे जाडसर कण राहिलेले आहे. ते काय पूर्णपणे बारीक होत नाही, कारण गिरणीमधून जर तुम्ही दळून आणत असाल जास्तीचं प्रमाण घेऊन तर दळून आणू शकता, पण आपण मिक्सरमध्ये केलेलं आहे त्यामुळे थोडेसे जाड कण राहिलेले आहे. हे फेकून न देता तुम्ही एखाद्या भाजीमध्ये फोडणीमध्ये वापरू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे अशा पद्धतीचं रवाळ असं तयार झालेलं आहे. ह्याच पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे. जे तांदळाचं पीठ थंड करायला ठेवलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि यामध्येच आपलं डाळीचं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचे आहे, कोरडे साहित्य घालायचे आहे. तर इथे मी घेतलेला आहे पाव चमचा हिंग, त्यानंतर घेतलेला आहे 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हा ओवा हातावर थोडासा चोळून घालायचा आहे आणि त्यानंतर घेतलेले आहे इथे मी 2 चमचे पांढरे तीळ आणि इथे घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ. आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आहे ते सगळ्या पिठाला लागल्या जाईल. आता मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. एकदम कडकडीत असं मोहन आपल्याला घालायचं म्हणजे आपली जी चकली आहे ती छान अशी खुसखुशीत तयार होते. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आणि हे तेल आपल्याला ह्या पिठावरती ओतून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही ह्या पद्धतीची चकली जरूर करून बघा. आता यामध्ये फक्त आपण जिरं, ओवा, मीठ, तीळ घातलेलं आहे. तुम्ही म्हणाल यामध्ये हळद घातली नाही, तिखट घालत नाही, कारण दावणगिरी जी चकली आहे त्यामध्ये हळद आणि तिखट हे घातलं जात नाही. तर तुम्ही म्हणाल चवीला कशी लागेल, तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीची चकली जरूर करून बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा याची चव आवडेल आणि तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा कराल अशी ही चकली तयार होते. आता आपण हाताने मिक्स करून घेऊ. एकदम आपल्याला चोळून चोळून असं मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक पिठाच्या कणाकणाला तेल लागलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीचं दोन्ही हाताने पीठ एकदम चोळून चोळून हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली मूठ तयार करून घ्यायची आहे. मूठ एकदम परफेक्ट तयार होते. या अर्थी समजायचं आपण जे मोहन घातलेलं ते सुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता तुमची जर मूठ वळत नसेल तर तुम्ही थोडं तेल वाढवायचं आहे, पण त्याची सुद्धा अजिबात गरज पडणार नाही, कारण मी जे प्रमाण दिलेलं आहे ते एकदम परफेक्ट दिलेलं आहे. न चुकता न डगमगता तुम्ही ही चकली अवश्य बनवाल. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तर पाणी कोणतं घालायचं, जे आपलं घरातलं साधं पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी एकदम साधं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, एकदम मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीचं पीठ आपलं मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊ आणि जेवढं आपल्याला सोऱ्यामध्ये बसेल तेवढंच पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं पीठ आहे बाजूला ठेवलं ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे सुकणार नाही. आता हे पीठ आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान असं मळून घ्यायचं आहे.
जेव्हा जेव्हा आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरायचं त्यावेळेस एकदम मऊ लुसलुशीत असं करून घ्यायचं आणि मगच सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. मळल्यानंतर पीठ हे पुन्हा एकजीव होतं आणि एकदम मऊ लुसलुशीत असं हे पीठ आपलं तयार होतं. तुम्ही इथे बघू शकता. आता एकदम लंबोळका असा आकार करून घ्यायचा आणि सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर इथे मी चकलीची जी थाळी आहे ती थाळी बसून घेतलेली आणि आतून पूर्णपणे थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे पीठ भरायचं आहे आणि जी चकती आहे वरची त्याला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला साचा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे. आता आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे. तर आपल्याला सोपं जावं म्हणून इथे मी मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्यावरती जेवणाचा डिश ठेवलेला आहे. आपली चकली ही एकसारखी येण्यासाठी ही आयडिया खूप कामी येते. तर इथे आता आपण चकली पाडून घेऊ. जे पहिलं टोक आहे ते गोल वळवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही चकली पाडून घ्यायची आहे. तर इथे बघा मऊ लुसलुशीत पीठ केलं की अजिबात ही चकली तुटत नाही. आता तुम्हाला चकली किती मोठी करायची छोटी करायची त्यानुसार तुम्ही वेढा घ्यायचा आहे. आणि इथे बघा छान असा वेढा तयार झालेला आहे आणि जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला इथे बंद करायचं आहे, चिकटून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही चकली तयार झालेली आहे. आता 3 ते 4 चकल्या ह्या पद्धतीने आपण तयार करून घेऊ. तर आपण 4ही डिशवर चकली ही पाडून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण ही तळून घेऊ. चकली पाडून होईपर्यंत इथे मी तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे. बघा या पद्धतीने. तर छान असं तेल गरम झालेलं आहे. खूप सुद्धा कडकडीत करायचं नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला चकली सोडून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. खूप जास्त घाई करायची नाही. तेलाजवळ गेल्यावर घाबरायचं नाही. अलगद अशी तेलामध्ये सोडून द्यायची. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला चकली तळायची त्यावेळेस पसरट भांडं घ्यायचं म्हणजे चकली आपल्याला उलट पलट करायला सुद्धा सोपं जातं. तर बघा आता आपण ही चकली टाकलेली आहे. जोपर्यंत याची बुडबुडी कमी होत नाही तोपर्यंत आपण पलटवायची नाही आणि गॅस सुद्धा कुठेही वाढवायचा नाही. गॅस जर तुम्ही वाढवला तर वरून जळण, तुम्हाला वाटेल की ही कुरकुरीत होईल पण नाही, जळण आणि आतून कच्ची तशीच राहील. ती व्यवस्थित लागणार नाही, एकदम ती कडक होऊन जाईल. तर आता याची बुडबुडी आपण कमी झाल्यानंतर पलटवून घेणार आहे. तेलाची बुडबुडी कमी झालेली आहे आणि आता आपल्याला चकली पलटवून घ्यायची आहे. खूप जास्त सुद्धा उलट पलट करायची गरज नाही. फक्त आपल्याला 2च वेळा पलटवून घ्यायची आहे. आता ही पलटून झाली. पुन्हा आपल्याला तेलाची बुडबुडी कमी होईपर्यंत वाट बघायची आहे आणि मग आपल्याला चकली काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तेलाची बुडबुडे पूर्ण कमी झालेले आहे. आता ही चकली आपण काढून घेऊ. तर इथे बघा मोठा झाऱ्या घेतलेला आहे कारण जास्तीचं तेल पुन्हा या कढईमध्ये जाईल त्यासाठी असा झाऱ्या घ्यायचा म्हणजे पटकन असं आपलं हे काम होऊन जातं. आणि चकली खूप अशी आपल्याला एकदम डार्क रंगावर सुद्धा तळायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला चकलीचा कलर घ्यायचा आहे. खूप जर कमी जरी घेतला तर ती कच्ची राहील आणि नंतर ती सादळल्यासारखी होईल. त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला तळायची आहे. आता बाकीच्या राहिल्या सुद्धा ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊ. तर इथे आपली दावणगिरी चकली खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता छान अशी काटेरी झालेली आहे, काटे पडलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही. आणि तुम्ही इथे चकली बघू शकता अतिशय कुरकुरीत तयार झालेली आहे. साहित्य तर कमी लागतं पण करायला थोडासा वेळ लागतो आणि चवीला अप्रतिम लागते. आता तुमची मुलं हॉस्टेलला असेल, बाहेर राहत असेल आणि त्यांना नाश्त्यासाठी काही नसतं तर असं तुम्ही बनवून द्या, अगदी आवडीने खातील. आणि जर तुम्हाला नुसती मिठाची आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये मिरची पावडर आणि हळद घालून सुद्धा ही चकली बनवू शकता. तर ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही ही चकली जरूर करून बघा. अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त अशी चवीला लागते.
तर तुम्हाला माझी ही चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.